असं आहे की महायुतीचं सरकार येणार, मुख्यमंत्री महाआघाडीचं सरकार येणार आणि बनणार मुख्यमंत्री तो महाविकास आघाडीचाच बनणार आहे. त्यामुळे आता असं आहे की त्यांनी काय म्हणावं किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी काय म्हणावं याला महत्व नाही. आम्ही ज्यावेळेस तिघं एकत्र बसतो त्यावेळेस आम्ही ठरवतो की नेमकं काय घडणार आहे. पण संजय राऊत पुढे असं बोलले की काँग्रेसचा चेहरा असेल तर त्यांनी सांगावं, लोकप्रिय चेहरा सांगावा. का बरं काँग्रेस असं असं का म्हटले हे माहीत नाही. आमच्याजवळ चेहरे आहेत, काँग्रेसची ताकद आहे आणि वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तसं म्हटले की नाही हे मला माहित नाही. कदाचित ते असं बोलले असतील असं मला वाटत नाही. साहेब, लाडक्या बहीण योजनेसाठी इतर जे डीपीडीसीचे फंड आहेत ते थांबून ठेवले असा आरोप केला जातो. सगळेच फंड थांबवले गेलेले आहेत. एवढंच नाही तर संजय निराधार योजना जी आहे, जिथं निराधारांचं असतं, श्रावणबाळ योजना आहे, गरीब पूर्णपणे थकलेल्या लोकांसाठी ते असतं, त्यांच्या सुद्धा जिथं थांबवले गेले तिथं बाकीच्यांचा काय विषय. अजित पवार महाविकास आघाडीमध्ये असतील तर मुख्यमंत्री झाला असतील असं दोन पाटील म्हणतात. ती कल्पना त्या विचार ते जयंत पाटलांचे आहेत. ते का मांडले त्यांनी ते त्यांनाच विचारावं लागेल. कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर या व्यक्तीला दम भरलाय, कारण की त्यानं ग्रुपवर असं म्हटलं होतं, व्हॉट्सअप ग्रुपवर, की आम्हाला नको तुमचे 1500 रुपये, आम्हाला मराठा आरक्षण द्या. आमदारानं त्याला फोन केला थेट आणि स्क्रुटिनी कमिटीच्या बैठकीत कोण पात्र ठरेल कोण अपात्र ठरणार आहे, त्यामुळे इलेक्शनला फटका जर बसला कोण पुढे पुढे करते त्याचा करेक्ट गेम लावू असं आमदार त्यांना म्हणाले. आम्ही हे पाहतोय, सतत पाहतो आहोत की महायुतीचे जे आमदार आहेत त्यांचं वागणं जे आहे अत्यंत दुर्दैवी वागणं आहे. आम्ही म्हणजे स्वतः आपण पाहिलं की पोलीस स्टेशनला गोळीबार करणारे, पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणारे आमदार आहेत, दमबाजी करणारे आमदार आहे. एक आमदार त्याला पाठवणार म्हणतो की जर तुम्ही जर मतदान व्यवस्थित केलं नाही तर आम्ही तुमचे पैसे परत घेऊ, त्या लाडकी बहिणीचे पैसे परत घेऊ. काय चाललंय काय हे? म्हणजे तुम्ही दमबाजी करून अशा पद्धतीनं सत्ता राबवू पाहतात, एखादी योजना राबवू पाहतात, हे साधारण विस्कळीतपणाचं लक्षण आहे. महायुतीमध्ये प्रचंड गोंधळ आहे, प्रचंड भांडणं आहेत. त्यांचं कोणत्या बाबतीत एकमत नाही. सत्ते बाबतीत मात्र एकमत त्यांचं आहे की सत्ता मिळाली पाहिजे आणि त्याकरता चाललेला उपद्व्याप आहे. कोण काय बोलतं याच्यावर कोणतंही नियंत्रण हे माननीय मुख्यमंत्र्यांचं नाही, उपमुख्यमंत्र्यांचं नाही. जे ते स्वायत्त झालं, स्वतंत्र झालं आणि स्वतंत्र पद्धतीनं वागतं आहे. हिंडनबर्ग रिपोर्ट पर आप क्या कहेंगे? हिंडनबर्ग रिपोर्ट तो आया है, आपने देखा है कि जब सीबी जो संस्था है ये स्वायत्त संस्था है, इंडिपेंडेंट है वो, उन्होंने काम करना चाहिए शेयर होल्डर के लिए। लेकिन आप देखते हैं कि वो अगर अदानी की सीबी का अध्यक्ष अदानी के फेवर में होगा, उनके शेयर्स उनके होंगे, अदानी के शेयर सीबी के अध्यक्ष के होंगे तो क्या होगा, वो कैसे डिसीजन देगा। पहला जो रिपोर्ट है उस पर जो रिपोर्ट सीबी ने तैयार किया है वो तो झूठ है, ऐसा ही इसका अर्थ है। सीबी के अध्यक्ष का राजीनामा इस्तीफा लेना चाहिए। विधान परिषद मुस्लिम मुक्त केले तुम्ही, याचे कारण काय? विधान परिषद मुस्लिम मुक्त केले तुम्ही, विधान परिषद एक मुस्लिमला घेतले नाही, त्याला पण काढलं नाही नाही, असं 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 काही नाही. याच्यामध्ये जो निर्णय आहे, विशेषतः राजीव सातव यांच्या त्या धर्मपत्नी आहेत, 2.5 वर्ष त्यांना संधी मिळाली होती, ती पूर्ण देण्याचा प्रयत्न आमच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. मुस्लिमांना डावलण्याचा हेतू त्यामध्ये नाही, पुढेही नसणार. पूर्णपणे त्यांना चांगलं प्रतिनिधित्व आम्ही देण्याचा प्रयत्न राहील. आपण जर पाहिलं तर इम्रान प्रतापगडी हे यांना निवडून दिलं राज्यसभेला, ते आपणच दिलंय, आम्हीच दिलेलं आहे. आम्ही असं म्हटलो नाही त्यावेळेस राज्यसभेला त्यांचं प्रतिनिधित्व येत असताना. आम्ही पूर्ण मतानी, आपण मतं सुद्धा पहा, 44च्या 44 मतं आम्ही सगळे व्यवस्थित पद्धतीनं देऊन त्यांना सन्मानानं पाठवले. पुढेही पूर्ण सन्मान आमच्या पाठीशी असणाऱ्या अल्पसंख्याक समाजाचे राहणार आहे. यवतमाळमध्ये जी बँक आहे बालाजी दाते महिला सहकारी बँक, त्यामधला घोटाळा उघडकीस आला. तब्बल 242 कोटीचा घोटाळा आहे आणि 206 लोकांवर यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. बीजेपीची बँक सांगितलं नाही, ही पतसंस्था ही खूप चांगली चळवळ आहे, जिच्यामध्ये खरं म्हणजे सरकारला काहीच करावं लागत नाही. लोक आपले पैसे टाकतात आणि पुन्हा व्यवस्थित पद्धतीने कर्जदारांना देऊन त्याचे उद्योग व्यवसाय प्रपंचाला उपयोग येत असतात. ही वस्तुस्थिती आहे. ती वापरली कशी हा महत्वाचा भाग आहे.
दुर्दैवानं अशी स्थिती खूप ठिकाणी दिसते की इतकी मोठी चळवळीला काळिंबा फासणारे अनेक ठिकाणी दिसत आहेत. त्यांच्यावर कडक अशा कारवाया झाल्या पाहिजे आणि ही बेशिस्त कुठेही झाली नाही पाहिजे. इतका बंदोबस्त जिथं घडल तिथं झाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये एकूण किती अर्ज आलेले आहे उमेदवारांसाठी काँग्रेस? नाही 10 तारखेपर्यंत आमचे उमेदवारी अर्ज घेतले जात होते. अजूनही लोकांची मागणी की ती मुदत वाढवावी अशी मागणी लोकांची आहे. प्रचंड प्रतिसाद आहे आणि आम्ही आता लातूर, उस्मानाबाद असं मराठवाडा केला. इतके उमेदवारांची संख्या मोठी आहे, उत्साहानं लोक येत आहेत आणि म्हणजे ते आकडा हा किती असू शकतो हे आता खरं म्हणजे प्रदेश काँग्रेसच सांगू शकते. मराठा आरक्षणाचा असलेला तुटावा यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावी मुख्यमंत्र्यांनी असं शरद पवार म्हणतात, कारण त्या बैठकीला जरांगे आणि भुजबळांना बोलावं असं नाही ठीक आहे. माननीय पवार साहेब सर्वांचेच मार्गदर्शक आहे. जरी पक्ष हे असलं त्या पलीकडे जाऊन सुद्धा राजकारणामध्ये पक्षाच्या विरोधातही ते अनेक वेळा राजकारणामध्ये भाग घेत असतात. त्यांनी जे सांगितलं असेल ते अत्यंत विचारपूर्वक सांगितलं असेल. प्रश्न सुटावेत सर्वांचे आणि मध्ये सर्व समाजामध्ये राहावं याकरताच ते बोलले असतील. अजित पवार म्हणतात की घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळासमोरचं बटन दाबा बंद पडणार नाही आणि रवी राणा म्हणतात की आशीर्वाद नाही दिले तर 1500 परत घेऊ. नाही आपण पाहत आहेत की लाडकी बहिणा जी त्यांची योजना आहे ती खरं म्हणजे सत्ता त्यांना लाडकी आहे, बहिणा लाडकी नाही हे सिद्ध करणाऱ्या अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. ते दमबाजी करून सांगतायत का बटन इकडे दाबा. खरं म्हणजे हा जो हे सुद्धा योग्य बिलकुल नाही. आचारसंहितेचा भंग जरी आज निवडणूक नसली तरी तुम्ही कोणती योजना मताच्या दृष्टीनं ज्या पद्धतीने आणता आहात आणि त्याचा दम देऊन सांगता आहात, त्या धाक बसवता आहात, दहशत निर्माण करता आहात, हे तुमचं पूर्णपणे सत्तेकरता चाललेली केविलवाणी धडपड आहे हे लक्षात येत आहे. अनेक उदाहरणं दिसत आहेत, अनेक उदाहरणं रोज येत आहेत. निवडणूक आयोगाला तक्रार करणार का? आज तक्रार तर करावीच लागणार आहे त्याच्या बाबतीत. जरी निवडणूक नसली तरी एकंदर त्यांचे वक्तव्य हे पूर्णपणे मतदारावर करणारे आहेत आणि तेवढ्या करता फक्त योजना घेतली असेल तर ते त्या पूर्ण आम्ही निवडणूक आयोगाला सांगू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.